न्यूज सध्या मी अजून एक तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे. मी ऍक्च्युअली व्हिडिओ शेअर करणारच होते आज किंवा उद्या सकाळी, की कोणीही कुठेही जाऊ नका, कुठलेही फॉर्म भरू नका. बऱ्याच लोकांनी फेक बातम्या दिलेल्या आहेत, फेक न्यूज दिलेल्या आहेत आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून ती माहिती आलेली आहे. आता ती माहिती मी आपल्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेली नव्हती. त्यांनी एक परिपत्रक पण काढलेलं आहे आणि ते त्यांनी सगळ्या त्यांच्या महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी ताईंकडे पण ते परिपत्रक गेलेलं आहे आणि ते माझ्याकडे पण आलेलं आहे. तर संबंधित मी माहिती तुम्हाला उद्या देणारच होते. आता जेवढ्याही न्यूज चॅनलवाल्यांनी किंवा कोणीही व्हिडिओच्या अंतर्गत अशी फेक बातमी दिली असेल की केवायसी करा, केवायसी करा, महिला व बालकल्याण विभागात जावा म्हणून नाही का सांगितलं, केवायसी करा किंवा महिला व बालकल्याण विभागात जाऊन फॉर्म भरा, तुम्हाला मार्च हप्ता आला नाही, एप्रिल हप्ता आला नाही, तर ती सगळी खोटी बातमी आहे, ती सगळी अफवा आहे. मी परत लाईव्हला सांगतेय, कोणीही कुठेही जाऊ नका. ई केवायसी करण्यासाठी तुमची ई केवायसी कुठेही होणार नाही. ही सगळी